जा मैदानामध्ये. आपणास वारंवार विनंती करतो मित्रांनो, ही डेची स्पर्धा नाही आहे, ही नाईटची स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं पाहिली तर. जर तुम्ही असे कराल तर दुसरे संघ देखील सहज करतील. ऋतू तुम्हाला देखील 2-2ची पालंटी आहे. या पालंटी किती मागणी पडेल ना, ही दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला समजेल. चला, फलंदाज देखील मैदानात रवाना झालेत आणि दोन्ही टीमचा 12वा खेळाडू इथे अनिर्णित असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. पूर्ण ड्रेस कोड मध्ये 12वा खेळाडू पाहिजे याची नोंद घ्या. चला, मॅचला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचे आणि खेळाडूंचे तसेच जमलेल्या सर्व पाहुण्यांचे सर्वांचा सहर्ष असं मनपूर्वक स्वागत असेल. तर मॅचला होतीये सुरुवात. दुसरा दिवस मात्र इथे आपण पाहतोय वरने आयोजित भव्य दिव्य अशा नाईट स्पर्धा आमदार चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये सर्च करतोय स्वागत. पहिला चेंडूवरची बाटची कडा इथे सेकंड स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मात्र चोरून काढल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग वगैरे अर्थानं सुरेख पाहायला मिळाली. नक्कीच दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला जर विचार केला तर महेंद्र आणि नॉन स्ट्राईक एंड वरती अमरला आपण पाहू शकाल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती हार्दिकला आपण पाहू शकाल. नक्कीच हार्दिक आपण पाहतोय बीट टीमचा एक ट्रम्प कार्ड आहे आणि त्याच्या आपण पाहतोय हातामध्ये गोलंदाजी सोपवली. P1चं पहिलं षटक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये हार्दिक आलाय आणि स्ट्राईक एंड वरती महेंद्राला आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे एकवडल्यात. यावेळेस मात्र उंची जास्त आणि लांबी कमी आणि स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल टिपला गेलाय. पहिला मोहरा, पहिला गडी बाद. डीजे नक्कीच पहिला इथे गडी बाद झालाय शिंदेवाडी टीमचा. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर महेंद्र जो सलामीसाठी आला होता त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय हार्दिक या गोलंदाजानं आणि न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समीर वन डाऊनची भूमिका मात्र त्याच्या खांद्यावरती सोपवल्या आणि हार्दिक मात्र इथे सुरेख गोलंदाजी करतोय. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस ब्लॉक होल्डचा मारा वेग पाहतोय खऱ्या अर्थानं या गोलंदाजाकडे. क्रिकेट मधल्या जर सर्वात सेफ कोणता टप्पा असेल तो यॉर्कर म्हणजेच क्रिकेटचा ब्रह्मास्त्र खऱ्या अर्थानं वापरलंय गोलंदाजांना. डॉट चेंडू आला इथून. नक्कीच फलंदाजाचं देखील या डॉट चेंडूनं स्वागत केलाय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतो. P1चं पहिलं षटक ज्या षटकामध्ये रनांची लुटमार करायची खऱ्या अर्थानं. यावेळेस आडवा बाटना फटकाला जवाब पाहायला मिळतोय. मिड विकेट मात्र क्लिअर केलाय. हा येतोय समीरच्या बाट मटून मोठा तडाखा. 6 धावा ठोक डीजे.
नक्कीच समीरचा भाट मधून मोठा तडाखा पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतो बाई. जसा मोठा फटका त्याचा गोलंदाजीतून आला तिथून थोडीशी लाईन आणि लेन मध्ये भरकटतोय. नक्कीच अभांतर धाव आली. स्कोर जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच जर पाहिला तर वायफायची सुविधा आम्हाला इथे उपलब्ध करून दिली माननीय बबलू दादा पाल यांच्याकडून. मात्र या स्पर्धेला वायफायची सोय करून दिली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेतून मनपूर्वक अभिनंदन. यावेळेस समोरच्या दिशेनं फटकाला जवाब पाहतोय परंतु प्रोटेक्शन तैनात होतं आणि एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळली जाते. नक्कीच षटक मात्र इथे कंप्लीट झाला. पिबनचं षटक संपला. डीजे नक्कीच पहिल्या षटकाचा मात्र इथे खेळ समाप्त झाला. आणि धावफलकाचा जर विचार केला तर शिंदेवाडी टीम जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. नक्कीच जर पाहिला तर 10 आकडा आपण पाहतोय. सचिन रमेश तेंडुलकर सरांचा हा टी शर्ट क्रमांक आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय स्वतःच पहिलं आणि टीमचं मात्र दुसरं. भरत आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस आडवा भाटनं फटका फसलाय आणि स्लिपचा क्षेत्ररक्षक मात्र कोणतीही चुकी करत नाही. दुसरा धक्का बसतोय शिंदेवाडी टीमला. ठोक डीजे. डीजे नक्कीच दुसरा फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याची जागा मात्र सांभाळण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सूरजला आपण पाहू शकाल. नक्की स्ट्राईक एंड वरती सूरज आणि गोलंदाजी ट्रॅक वरती भरतला आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट त्यांना प्राप्त केली आपल्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस ब्लॉकचा मारा खऱ्या अर्थानं परंतु दिशा मात्र थोडीशी खराब पाहायला मिळते. अभांतर धाव या चेंडूवरती मिळते. एका धावनं धावफलकाचा जर विचार केला तर 11 धावा धावफलकावरती शिंदेवाडी टीम जाऊन पोहोचली. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला गोलंदाज हार्दिकनं आणि आता भरत आलाय दुसरा गोलंदाज. यावेळेस समोरच्या दिशेनं स्टेट ऑन द ग्राउंड हा फटका खेचलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी साकवाल परंतु फेकी चुकीची पाहायला मिळाली. नॉन स्ट्राईक एंडला जर फेकी झाली असती तर आपल्याला विकेट पाहायला मिळाली असती परंतु तसं घडलं नाही. फेकी थोडीशी चुकीची आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय शिंदेवाडी टीमला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाची.
2 धाब्याने धावफलकाचा जर विचार केला तर 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या वेळेस मात्र पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतो आहे. खराब चेंडू अबांतर धाव. या चेंडूला मात्र दंडित केलं जात आहे की हा खराब चेंडू आहे. एक धाव मात्र अबांतरची मिळतीये शिंदेवाडी टीमला. 14 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले शिंदेवाडी टीम. नक्कीच थोडीशी खराब गोलंदाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस बॅटची कडा आणि विकेट किपरनं कोणती केली नाही चुकी. धक्का क्रमांक 3 बसला जातोय शिंदेवाडी टीमला. ठोक डिझाईन धन्यवाद डीजे. नक्की 14 या आकड्यावरती मात्र 3रा गडी बाद झाला शिंदेवाडी टीमचा. इथे गोलंदाजी खऱ्या अर्थानं टिचून केली जाते बीड या टीमची. कारण बीड संघांचा जर विचार केला तर सुरेख खेळाडूचं भरणं खऱ्या अर्थाने या बीड टीम मध्ये आहे. आणि तेच प्रत्यक्ष उदाहरण मात्र इथे वरणे चषकामध्ये प्रत्यक्ष उदाहरण देत असताना यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. बॅट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची सांगता होतीये. वारंवार डॉट चेंडू हाताळतोय भरत हा गोलंदाज. नक्कीच थोडी शिंदेवाडी टीम जरूर वेळेवरती उपस्थित झाली नाही. त्याच्या कारणास्तव मात्र त्यांना 2 धाब्यांची देखील पालंटी दिली. आणि जर विचार केला तर 14 धावा त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत जोडल्यात. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. जसा गुड लेंथ स्पॉट वरती चेंडू आदळतो ना तसा बाहेरच्या दिशेने वळण घेतो आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता होती. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. गोलंदाज भरत ना जशी हार्दिकनं गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा नक्कीच आई माऊलीचं स्वांग खऱ्या अर्थानं डीजे मास्टर कडून वाजवलं जातं. त्यांचं देखील मनमपूर्वक असा स्वागत असेल. खऱ्या अर्थानं जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातली पहिली मॅच रंगतीये. बीड आणि त्याच्या विपक्षात असेल शिंदेवाडी टीम. नक्की शिंदेवाडी टीमनं थोडंसं निराश केलं आयोजकांना कारण वेळ तर उपस्थित झाले नाही खऱ्या अर्थानं आणि त्याला 2 धाब्याची देखील पालंटी दिली. चला लगेच मॅच ऑन करूया. 3रं षटक खऱ्या अर्थानं आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. किरण आपण पाहू शकाल. नक्कीच 2 गोलंदाजांना सुरेख गोलंदाजी केली. आता किरणच्या खांद्यावरती मात्र जिम्मेदारी सोपवली आपल्या कर्णधारांना. तो देखील सुरेख गोलंदाज आहे. मी प्रत्यक्ष याची गोलंदाजी बघितली. नक्कीच इथे मात्र दांडी 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 गुल. फलंदाज बाद. ठोक डीजे. डीजे नक्कीच जर पाहायला गेला तर 4था गडी बाद इथे झालाय शिंदेवाडी टीमचा. आणि स्कोरबोर्ड मात्र जागेवरती मात्र स्थिर पाहायला मिळतोय 14 या आकड्यावरती.
नक्कीच इथून मात्र फटकेबाजी करावी लागेल शिंदेवाडी टीमला. जर या सामन्यामध्ये आपल्याला जिवंत राहायचं आहे ना, तर नक्कीच सन्मानजनक स्कोर मात्र उभा राहावा लागेल. कारण 30-35 धावा इथे कुठून काढाव्या लागतील बीड समोर. कारण बीड देखील एक बलाढ्य टीम आहे. त्यांच्या अगेन्स्ट सर आपण खेळ खराब इथे झेलची संधी आहे आणि झेल सुटलाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटची चान्स होती, परंतु ती देखील गमावली. इथे 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांना. शिंदेवाडी जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. नक्कीच इथे मात्र मोठे फटके खेचावे लागतील. कारण तिसरं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती शिंदेवाडी टीमनं जमा केल्यात. यावेळेस आडवा बॅटनं फटकाला जवाब पाहतोय. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. नक्कीच षटकार आलाय. खऱ्या अर्थानं थोडं संकटात होती शिंदेवाडी टीम, परंतु मोक्याच्या क्षणाला मात्र षटकार आला आणि तिथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाजानं कमबॅक केलाय. जसा मोठा फटका आला तसा दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथे डॉट चेंडू फेकला. इथे कोणतीही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. नक्कीच शिंदेवाडी टीम मात्र जर पाहिला तर जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. अजूनही जर विचार केला तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. यावेळेस ब्लॉकआउटचा मारा केला होता. आडवा बॅटनं मात्र हा फटका खेचलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र येतोय चेंडू खाली. तोपर्यंत मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांना. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जसा मोठा फटका आला दुसरा चेंडू डॉट फेकला आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांना. 24 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल शिंदेवाडी टीमच्या. इथून मात्र मोठे फटके खेचावे लागतील कारण अजूनही एक षटक आहे. या षटकामध्ये रनाची लूटमार करावी लागेल. इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावांचा जर विचार केला शिंदेवाडी जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. डीजे नक्कीच आई माऊलीचं पुन्हा एकदा एक सॉन्ग लागलं जात आहे. कारल्याच्या खुशीत बसली खऱ्या अर्थानं आमची आई माऊली. आमच्या खऱ्या अर्थानं सदैव पाठीशी असणारी आमची एकवीर आई. तर तिसऱ्या षटकाचा इथे खेळ कंप्लीट झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर शिंदेवाडी जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. 24 वरती 4 गडी बाद खऱ्या अर्थानं शिंदेवाडी टीमचे पाहायला मिळत आहेत. तर शेवटचं षटक. इथे शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. एक टप्पा घेत अखेर चेंडू सीमा पार. चौकार.
बाद थोडीशी माफी असावी. 6 धाबा आहेत. नक्कीच मला वाटलं चौकार आहे परंतु 6 धाबा आलेत पहिल्या चेंडूवरती. शेवटचं षटक खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे. जे हाणामारीचं षटक मानलं जातं, कुतवीचं षटक मानलं जातं, ते षटक मात्र प्रगती पथावरती. चेंडूची पूर्तता करा आयोजक मनोज झोरे. आला का? नक्कीच. ओके, मॅच स्टार्ट करायची आहे. तर चौथं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये प्रशांतला आपण पाहू शकाल. यावेळेस लोवर फुल टॉस परंतु कव्हर रिझन मध्ये प्रोटेक्शन तैनात केलंय आणि त्यानं कोणतीही चुकी केली नाही. धक्का क्रमांक 5वा बसला जातोय शिंदेवाडी टीमला. देखील आमचे मन जिंकताय खऱ्या अर्थानं. कारण वारंवार सुमधुर संगीत खऱ्या अर्थानं इथे आपल्याला ऐकायला मिळत आहे. तर पुन्हा एकदा जर पाहिला तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय प्रकाश. नक्कीच 5वा धक्का बसलाय शिंदेवाडी टीमला. इथून मात्र पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. कारण धाब्यांचा जर विचार केला तर 30 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय शिंदेवाडी टीमच्या. अजूनही जर विचार केला तर 4 चेंडू इथून शिल्लक आहेत. या 4 चेंडू मध्ये मात्र मोठे फटके खेचावे लागतील. नक्कीच 35 ते 40 धाबा इथे जमा करावा लागतील. हॅलो, नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस मात्र 2 धाबा इथे कंप्लीट केल्यात. प्रकाश आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. प्रकाशच्या बाट मधून 2 धाबा आल्यात. इथे मात्र कमबॅक केलं गोलंदाजानं. प्रशांत आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मोठा फटका जरूर आला परंतु तिथून मात्र प्रशांतनं कमबॅक केलाय. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आणि तिसऱ्या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट केल्यात आणि आता डॉट चेंडू फेकलाय. अजूनही 2 चेंडू इथून शिल्लक आहे. या 2 चेंडू मध्ये मात्र आक्रमण करावं लागेल. फुलटॉस चेंडू होता परंतु कव्हर रिजन मध्ये हा फटका प्रोटेक्शन मात्र तैनात पाहतोय त्या दिशेनं. तोपर्यंत मात्र 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा कॉल दिला परंतु अखेरच्या क्षणाला थांबवलंय फलंदाजाला. नक्कीच इथे 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याने धावफलकावरती 34 धाबा लागला जात आहेत. 34 धाबा धावफलकावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टार्गेट सेट करणारा चेंडू इथून हाताळेल प्रशांत हा गोलंदाज. नक्कीच शिंदेवाडी देखील तो गोलंदाजचं भरणं आहे त्या टीम मध्ये परंतु इथून पुन्हा एकदा कार्पेट लेवलनं हा फटका खेचलाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट आणि 2च धाबा या चेंडूवरती मिळल्या जातील. नक्कीच 36 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. पहिल्या इनिंगचा मात्र इथे खेळाला फुल स्टॉप लागलाय आणि 36 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल शिंदेवाडी टीमचा. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.
डीजे या पुढील होणारी मॅच विंधने कमलाकर आणि त्याच्या विपक्षात असेल भिलवले अनिल. दोन्ही टीमच्या कर्णधाराने टॉस साठी यायचं आहे. पहिली इनिंग इथे थांबली गेली आणि दुसरा सामना आपल्या भेटीस येईल. विंधने कमलाकर आणि भिलवले अनिल दोन्ही टीमचा कर्णधार इथे टॉस बॉक्स मध्ये यायचा लगेच. नक्कीच आजच्या दिवसातली पहिली मॅच खऱ्या अर्थानं रंगली गेल्या मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला बीट टीम आणि एका साईडला शिंदेवाडी टीम. नक्की शिंदेवाडी टीम आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना 36 धावा कुठून काढल्यात आणि 37 धावेचा टार्गेट मात्र इथे बीट समोर रचला गेलाय. तर चला लगेच बीट टीम आपण सलामीची जोड साखळी मात्र मैदानात दाखल करायची आहे. नक्कीच आमच्या अनिलजी हिरबाई साहेब इथे उपस्थित झाले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. पलसदरी गावची नागेश उघडा देखील इथे उपस्थित आहेत. पलसदरी टीमची एक रन मशीन खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे पाहिलं जातं ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. चला विंधने टीम आणि भिलवले टीम. भिलवले टीमचा इथे कर्णधार उपस्थित आहे. मी विनंती करतोय दीपक कर्णुकर साहेबांना की या दोन टीम दरम्यान टॉस करायचा आहे. एका साईडला अनिल हिरबा आणि दुसऱ्या साईडला जर पाहिला तर विंधने टीम. नक्की सुंदर बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी मॅच आपल्या भेटीस येईल. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिली मॅच रंगली शिंदेवाडी टीम आणि त्याच्या विपक्षात बीट टीम. नक्कीच इथे 37 धाब्याचा टार्गेट रचला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच भिलवले टीमने मात्र टॉस जिंकलाय आणि डिसिजन मात्र पेंडिंग ठेवलाय. चला पंच मॅच स्टार्ट करायची आहे. तर बीट टीमची मात्र सलामीची जोड साखळी मैदानात आपण पाहू शकाल. स्ट्राइक एंड वरती रितेश आणि नॉन स्ट्राइक एंड वरती माधवला आपण पाहू शकाल. आणि शिंदेवाडी टीमचा गोलंदाज फिबनचा पहिलं षटक ज्याच्या हातामध्ये सोपवलं गेलाय सूरज आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. नक्कीच पुन्हा एकदा बरनाई क्रिकेट संघ उभारणे आयोजित भव्य दिव्य अशा नाईट रजनी शृंखलेमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे तसेच पाहुण्यांचे आणि खेळाडूंचे पुन्हा एकदा करतोय सरस असं स्वागत. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू मात्र इथे फेकला जाईल. सूरज आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. चला मॅच स्टार्ट करा पंच. यावेळेस मात्र पहिला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू इथून फेकलाय. सुरुवात मात्र गोड केली गोलंदाजानं. डॉट चेंडू इथून पहिला चेंडू डॉट फेकलाय खऱ्या अर्थानं गोलंदाजानं. यावेळेस आडवा बाटना गलीच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. नक्कीच 2 धावांना मात्र इथे खातं ओपन केलं जात आहे.
संघाचं आणि स्वतःच देखील 2 धावा मात्र कंप्लीट आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती 2 धावा देखील लागला जातील. इथून पाहायला गेलं तर स्ट्राईक एंड वरती रितेशला आपण पाहू शकाल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती माधव आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज. पहिला चेंडू सुरेख फेकला होता गोलंदाजानं आणि तिथून दुसरा चेंडू देखील चांगला होता परंतु बॅटच्या अगदी वरच्या साईडला लागला आणि गलीच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांना 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय बी टीमच्या लागला जात आहेत. चला पंच वेळ खूप खर्च होतोय. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. या बरेच बॅटची खडा होती परंतु विकेट किपरने मात्र चुकी केली आणि झेल मात्र जमिनीला दान झाला. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. जर माधव या फलंदाजाने लगातारचे 2 षटकार मारले तर नंदू पवार यांच्याकडून 200 रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल माधव हा फलंदाज. इथे मात्र गोलंदाज सुरेख चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे थोडासा रनअप मध्ये थोडासा अडथळा पाहतोय. सूरज गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. अजूनही रितेश आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. त्याला देखील एक जीवनदान दिलाय खऱ्या अर्थानं. विकेट किपरनं सोडलेली ती झेल यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच पंचांचा निर्णय येतोय. इट इज खराब चेंडू वाईट चेंडू. एका धाब्यानं मात्र धावफलक हलतय बी टीमचा. 3 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. नक्कीच इथे गोलंदाजी सुरेख चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडसा यावेळेस फुलटॉस चेंडू होता परंतु तो देखील मिस केला फलंदाजानं. नक्कीच रितेश फलंदाज आपण पाहतोय फुलटॉस चेंडू मात्र मिस केलाय. जर बॅट वरती चेंडू जर घेतला असता तर नक्कीच चौकार किंवा षटकार मिळाला असता परंतु तसं घडलं नाहीये. इथे डॉट चेंडू फेकलाय. गोलंदाज चालाक पाहतोय. एक चेंडू स्लोवर तर दुसरा चेंडू मात्र वेगाने हाताळतोय. गोलंदाज विचार केला तर गोलंदाज सुरेख पाहायला मिळतोय. नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू इथे पुन्हा एकदा फेकला जातोय सूरज या गोलंदाजाकडून. नक्कीच वारंवार अशी जर गोलंदाजी केली ना तर नक्कीच बी टीम थोडीशी संकटामध्ये सापडेल. कारण गोलंदाजी मात्र धारधार केली जाते. जरूर एक खराब चेंडू फेकला त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी केली जाते. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू लगातार मात्र तिसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाजानं. पहिल्या षटकाचा मात्र खेळ कंप्लीट झालाय आणि धावफलकाचा जर विचार केला तर 3 आकड्यावरती आणि पालंटीचा धावा ऍड केल्या जात आहेत 2 म्हणजेच 5 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल बी टीमच्या. धन्यवाद डीजे. नक्की सूरज मात्र सुरेख गोलंदाजी केली आहे. P1च्या पहिल्या षटकात कशी गोलंदाजी हवी आहे तर नक्कीच त्याचा
प्रत्यक्ष उदाहरण मात्र सूरज या गोलंदाजानं दिलंय. नक्कीच 3 धावा मात्र त्यानं खर्च केल्यात आणि पॅलेंटीचा पकडून मात्र 5 धावा धावफलकावरती लागला जात आहेत बीट टीमच्या. इथे मात्र दुसरा गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. अमर आपण पाहू शकाल. नक्कीच अमर टू माधव वाटतं मात्र इथे संधी असेल माधव या फलंदाजाला. लगातारचे 2 षटकार मारले ना तर नंदू पवार यांच्याकडून मात्र रोख 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. इथे टीम मात्र थोडीशी संकटात खऱ्या अर्थानं आली आहे बीट टीम. परंतु आव्हान मात्र इथे सोपं आपल्याला पाहायला मिळतं परंतु ते थोडस कठीण देखील झालंय. आता या वेळेस फुलचा फटका परंतु चेंडू जाईल सीमारेखा पलीकडे. येतोय माधवच्या बाट मधून पहिला मोठा तडाखा षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच पहिला मोठा फटका आला माधवच्या बाट मधून. जर अजून एक आला तर नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक मात्र त्याला देण्यात येईल. अमरचं मात्र षटकारानं स्वागत केलंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच इथे टीम थोडीशी संकटात आली होती परंतु या षटकारानं मात्र कुठेतरी टीमला आणि खेळाडूला देखील थोडासा कॉन्फिडन्स वाढला असेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू आला या चेंडूवरती. नक्कीच षटकार आल्यानंतर डॉट चेंडू फेकलाय गोलंदाजानं. या वेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनच्या दिशेनं फटका खेचला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल दुसरी देखील कंप्लीट झाली. नक्की सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय रितेश आणि त्याच्या जोडीला माधवला आपण पाहू शकाल. रितेश देखील जर पाहिला तर 6 चेंडू मागे 2 धावा त्यानं कुठून काढल्यात आणि माधवनं 3 चेंडू फेस केलेत आणि 8 धावा मात्र त्यानं कुठून काढल्यात. 13 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल बी टीम जाऊन पोहोचली आहे. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू. या चेंडूला मात्र फक्त सन्मान द्यायचा होता परंतु ते देखील झालं नाही या मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. स्वेर चेंडू. अवांतर धाव मिळली जातीय बी टीमला. 14 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल बी टीम जाऊन पोहोचली. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू त्याला पुल केलाय समोरच्या दिशेनं. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. येतोय माधवच्या बाट मटून. दुसरा मोठा तडाखा षटकार. या 6 धाब्यानं धावफलकाचा जर विचार केला तर बी टीम जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. यावेळी पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू मात्र पार्किंग प्लॉट मध्ये येतोय माधवच्या बाट मधून. अजून एक तडाखा षटकार.
20 धाबा धावफलकावरती. 12 चेंडू 11ची गरज. नक्कीच इथून मात्र 12 चेंडू बाकी आहेत आणि फक्त 11 धाब्याची गरज. म्हणजे रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बी टीम आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना 26 धावावरती जाऊन पोहोचली. अजूनही 11 धाब्याची गरज. नक्कीच विचार केला तर सामना मात्र इथे गुल्ला केलाय माधव या फलंदाजानं. नंदू पवार आपण 200 रुपये जमा करायचे आहेत. हॅलो चेंडू पाहायला मिळतो. पहिला चेंडू डॉट. आता मात्र जर पाहायला गेला तर 11 चेंडू आणि 11ची गरज. नक्कीच इथे कॅश प्राइज मात्र जमा झाली नंदू पवार कडून. 2 षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक होतं. यामुळे समोरच्या दिशेला आमच्या मधून मोठा तडाखा पाहायला मिळाला. षटकार आला. या षटकारच्या साहाय्यानं धावफलकावरती धाबा 32. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकलाय. आता मात्र इक्वेशन उरलंय 9 चेंडू आणि 5 धाब्याची गरज. नक्कीच काय तो फटका होता समोरच्या दिशेनं. अगदी समालोचनाला सलामी देणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला रितेशच्या बाट मधून. यावेळेस पुल केलाय परंतु एलिव्हेशन कमी मिळालंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि त्यांना कोणतीही चुकी केली नाही. पहिला बॅक थ्रू मिळवतोय. क्वार्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निखिल. नक्कीच इथे इक्वेशन जर पाहिला तर 8 चेंडू आणि 5 धाब्याची गरज. नक्कीच सामना मात्र इथे सोपा केलाय खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाजांना. 32 या आकड्यावरती पहिला धक्का बसलाय बी टीमला. निखिल गेलाय 1 डाऊन साठी. यावेळेस पुन्हा एकदा आउट नाहीये का? नॉट आउट आहे. माफी असावी. नक्कीच 34 धावा धावफलकावरती म्हणजे या चेंडूवरती 2 धावा मिळल्या जात आहेत. आता 7 चेंडू आणि 3 धाब्याची गरज. 7 चेंडू 3 धाब्याची गरज. सामना मात्र खुला केलाय खऱ्या अर्थानं. यावेळेस पुन्हा एकदा झेलची संधी आणि इथे टिपला या झेल विकेट कीपर ना. धक्का क्रमांक दुसरा बसलाय बी टीमला. ठोक डिझेल
डिझाईन नक्कीच न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय भरत. नक्कीच भरतची गोलंदाजी देखील आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिली. तोच भरत आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला मॅचला सुरुवात करायची. इथे मात्र प्रेक्षकांसाठी पारितोषिक लागलाय. जर आयवा झेल घेतली तर नंदू पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 6 चेंडू 3 धावेची गरज. इथे आडवा बाटना फटकाला जवळ पाहतोय. क्षेत्ररक्षकांना प्रयत्न मात्र जरूर केले होते परंतु त्याचा आबाकाचा बाहेर. विजयी षटकार येतोय माधवचा बाट मधून. मात्र कलवायचा आहे. पण प्रथमतः टॉस जिंकलाय आणि निर्णय मात्र इथे पेंडिंग ठेवला आहे. हास्याची पट्टी जर आपण आला असाल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. प्रकाश पवार आमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवतायत. हास्याची पट्टी टीम अनिल हिरबा साहेब क्षेत्ररक्षण का क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. नक्कीच आमंत्रित केलाय विंधने टीमला फलंदाजीसाठी. तर जा लगेच बिलवले टीम मैदानात जा लगेच.